नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। काल जो मी संजय राऊतांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाच्या निमित्ताने जो व्हिडिओ केला त्याला आपण अत्यंत चांगला प्रतिसाद दिला। आजही विषय संजय राऊतांच्या पुस्तकाच्या निमित्ताने आणि त्यांनी दिलेल्या मुलाखतींच्या निमित्ताने आहे आणि तो विषय असा आहे की अमित शहा आणि शिवसेना अर्थातच उद्धव ठाकरेंचीच आहे, त्यांचं एवढं बिनसलं का? अमित शहा जे केंद्रीय गृहमंत्री आहेत आणि त्यापूर्वी ते पक्षाचे अध्यक्ष होते। पक्षाचे अध्यक्ष आता ते नसले तरी त्यांच्याच इशाऱ्यानुसार आदेशानुसार JP नड्डा हे सगळं काम करतात। अमित शहा पक्षाचे अध्यक्ष असतानाच कार्यकारी अध्यक्ष म्हणून JP नड्डा काम करत होते। शहांचे टर्म संपल्यानंतर नड्डा आले आणि नड्डा इमाने इतबारे मोदी शहांच्याच आदेशानुसार काम करतात, म्हणजे पक्ष संपूर्णपणे मोदी शहांच्या ताब्यात आहे। मोदी यांना पंतप्रधान पदाची मोठी जबाबदारी पेलावी लागत असल्यामुळे व्हर्च्युअली अमित शहा सगळं कामकाज बघतात। अमित शहा हे दिल्लीमध्ये आल्यापासून ते जेव्हा गुजरातमध्ये होते तेव्हा अमित शहा हे कोण आहेत हे फारसं कोणालाच माहीत नव्हतं। एवढंच काय, बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांनाही माहीत नव्हतं। संजय राऊतांनी असं म्हटलं आहे की अमित शहा आणि मोदी या दोघांनाही बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांनी वाचवलं अडचणीच्या काळात। त्याच्याबद्दल काल बोललो असल्यामुळे पुन्हा त्याच विषयाबद्दल फार चर्चा करणार नाही। चर्चा करायची आहे ती अशी की संजय राऊत असं म्हणाले की ज्या क्षणी अमित शहा नवी दिल्लीत आले तेव्हापासून आणि त्यांचा पक्ष संपूर्ण हातात आला तेव्हापासून शिवसेना आणि भाजप यांचे संबंध बिघडायला सुरुवात झाली। अमित शहा हे संबंध बिघडण्यास कारणीभूत आहेत, मोदी नाहीत, असं संजय राऊत म्हणाले। अत्यंत महत्त्वाचं विधान त्यांनी केलेलं आहे आणि अमित शहा यांच्यावर त्यांनी सातत्याने संजय राऊत टीका करत असतात आणि पहलगाम कांड घडल्यानंतर अमित शहा यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी संजय राऊतांनी केली होती। ते पुन्हा ती मागणी लावून धरतात। त्यामुळे संजय राऊत असो उद्धव ठाकरे असो त्यांचा अमित शहा यांच्यावरचा संताप राग हा आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचं कारणही आहे। उगाच नाही संताप आलेला त्यांना, उगाच कवळले नाही ते। लोकसभा निवडणुकीच्या वेळी भ्रष्टाचारों के सरगना असं भ्रष्टाचारांचे मोरके असं अमित शहा शरद पवारांबद्दल बोलले आणि शिवाय औरंगजेब फॅन क्लबचे मोरके मुखिया म्हणून उद्धव ठाकरे यांची संभावना केली होती अमित शहाने। बघा, उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे महाराष्ट्राच्या एक प्रकारे दोन प्रादेशिक पक्षांचे महत्त्वाचे नेते आणि सर्वेसर्वा आहेत। प्रादेशिक पक्षांना संपवायचं अधिकृत धोरण आहे भाजपचं, हे JP नड्डांनी जाहीर केलं होतं, अमित शहांनी जाहीर केलेलं होतं। पण संजय राऊतांनी असं सांगितलं की केंद्रीय अर्थमंत्री जे आता दिवंगत झालेत अरुण जेटली हे जेव्हा आजारी होते तेव्हा त्यांनी अमित शहांना सांगितलं होतं की शिवसेनेला त्रास देऊ नका, शिवसेनेशी संबंध बिघडवू देऊ नका, अंतर पाडू नेऊ नका, कारण आपले ते सर्वात जुने मित्रपक्ष आहे आपला तो, त्यामुळे शिवसेनेला सांभाळून घ्या। म्हणजेच त्यांचं काय म्हणणं आहे महाराष्ट्राबद्दल, एकमेकांच्या संबंधांबद्दल ते समजून घ्या, त्यांना दाबण्याचा प्रयत्न करू नका असं अरुण जेटली सांगत होते। स्वतः संजय राऊतांजवळसुद्धा त्यांनी ही गोष्ट सांगितली की मी अमित शहांजवळ हे बोललो म्हणून। अमित शहा आता आपल्यात नाही आहे। बघा, 2019च्या सुमारास, त्याच्या अगोदरच मला वाटतं थोडंसं 2019मध्येच मला वाटतं सुषमा स्वराज ज्या अत्यंत महत्त्वाच्या नेत्या परराष्ट्रमंत्री भाजपच्या
ज्यावेळी मोदींचं नाव पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नव्हतं, 2009मध्ये अडवाणींच्या नेतृत्वाखाली भाजपने निवडणुका लढवल्या, भाजपचा पराभव झाला आणि मनमोहन सिंगांचं सरकार पुन्हा सत्तेवर आलं. पण त्यानंतर 2014च्या अगोदर 2013मध्येच तर 2012 सालीच बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की सुषमा स्वराज जर भाजपने प्रोजेक्ट केल्या पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. तेव्हा मोदींचं नाव पुढे आलेलंच नाही. 2012 सालची गोष्ट, कारण बाळासाहेब हयात होते तेव्हा. त्याच सुषमा स्वराज नंतर 2019मध्ये मला वाटतं त्या गेल्या. त्यानंतर मोदी शहा यांची म्हणजे पकड जी आहे पक्षावरची, म्हणजे सुषमा स्वराज अटलजींच्या मंत्रिमंडळात होत्या तेव्हा प्रभावी होत्या, पण ज्यावेळी मोदी शहांच्या मंत्रिमंडळात त्या आला तेव्हा त्यांना तेवढं महत्त्व देण्यात आलं नाही. संपूर्ण पक्ष मोदी शहांनी आपल्या ताब्यात घेतला. जर सुषमा स्वराज पंतप्रधान असत्या मोदींच्या ऐवजी तर शिवसेना आणि भाजप यांची मैत्री अबाधित राहिली असती. मोदी शहा आल्यापासून संपूर्ण समीकरण बिघडलं आणि विशेषतः संजय राऊतांचं म्हणणं आहे की अमित शहाच त्याला जबाबदार आहे. आपण बघूया याच्यामध्ये तपशील काय काय आहे. मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळी 2019मध्ये बघा निवडणुका पार पडल्या, रिझल्ट लागला, भारतीय जनता पक्षाला वाटत होतं तेवढं यश मिळालं नाही. शिवसेनेला 56 जागा मिळाल्या. स्वतंत्रपणे 2014मध्ये स्वतः एकनाथ खडसे यांनी युती तोडण्याची घोषणा केली होती. स्वतंत्रपणे लढवल्या निवडणुका आणि शिवसेनेला काय 61-62 जागा मिळाल्या. आणि जेव्हा एकत्रपणे निवडणुका 2019मध्ये लढवल्या तेव्हा मात्र त्यांच्या जागा 56 आल्या होत्या. एक स्वबळावरती निवडणुका लढवूनही बाळासाहेब ठाकरे हयात नसताना उद्धव ठाकरे यांनी चांगलं यश मिळवलं. 2014मध्ये उत्तम यश मिळवलं होतं आणि 2019मध्ये देखील. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्याबद्दल बेलगामपणे वाटेल ते जे बोलतात, विशेषतः नारायण राणे आणि त्यांचे कुलदीपक 2 किंवा अन्य नेते, ते लक्षात घेतलं पाहिजे आपण की उद्धव ठाकरे यांनी आपली ताकद त्यावेळी दाखवून दिली. त्यावेळी जेव्हा निगोशिएशन चालू होत्या तेव्हा अमित शहा काही मुंबईत यायला तयार नव्हते. ज्या अमित शहानी हरियाणाची निवडणूक तेव्हाच झाली आणि हरियाणाच्या निवडणुकीमध्ये लक्ष घातलं आणि ज्यांच्याशी त्यांचा पंगा होता, म्हणजे JJP हा जो पक्ष, म्हणजे चौटाला म्हणून जे चौटाला हे जे नेते होते त्यांचे, त्या चौटालांना त्यांनी बरोबर घेतलं, ज्यांच्यावर प्रचंड टीका केली भाजपने. आणि त्यांच्याच घराण्यातले ओमप्रकाश चौटाला ते तर तुरुंगात होते. म्हणजे भ्रष्टाचारांचा आम्ही निषेध करतो, धिक्कार करतो असं म्हणायचं आणि त्यांच्याशीच एक प्रकारे संगनमत करायचं आणि त्यांच्याशी मैत्री करून 2 दिवसात हरियाणामध्ये आघाडी केली, सरकार स्थापन झालं हरियाणामध्ये. पण महाराष्ट्रामध्ये मात्र वाटाघाटी चालू होत्या. मग महाराष्ट्राबाबत काय इंटरेस्ट घेतला नाही अमित शहानी? हेच अमित शहा गोव्यामध्ये काही करून पटकन सरकार त्यांनी स्थापन करून घेतलं. काँग्रेसला बाजूला सारून सगळी जुळणी केली, फोडाफोडी करून सरकार स्थापन झालं. पण महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याबाबत अमित शहा इंटरेस्ट दाखवत नव्हते. त्यावेळी जेव्हा हे सगळं चाललं होतं तेव्हा शिवसेनेची जी बैठक झाली त्यावेळी एकनाथ शिंदेंनीच असा प्रस्ताव मांडला होता. एकनाथ शिंदे अर्थात शिवसेनेतच होते, त्यांनी काही बंड केलं नव्हतं की सरकार स्थापनेबाबतचे सगळे अधिकार आपण उद्धवजींना सुपूर्द करू. आणि अनेक जणांनी, आता त्यामध्ये प्रताप सरनाईक आहेत किंवा प्रकाश सुर्वे बोरिवलीचे, त्यांनी तर सांगितलं की आदित्य ठाकरेच मुख्यमंत्री व्हावेत म्हणून, अशी त्यांनी इच्छा प्रकट केली. पण हे सगळं झाल्यानंतर चालू असताना
वाटाघाटी सुरू होत्या आणि तेव्हा उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं की आपल्या आमदारांसमवेत बैठकीत त्यांनी सांगितलं की 50-50% इन्क्लुडिंग चीफ मुख्यमंत्रीपद 2.5 वर्ष असं आपलं ठरलेलं आहे. सगळ्यांनी सांगितलं की आपण ते धरून ठेवूया, ती मागणी धरून ठेवूया आपण, आणि ती योग्यच आहे मागणी. हे सगळं झालं. अमित शहानी बाळासाहेबांच्या खोलीमध्ये आश्वासन दिले की हो असं आपण करूया 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद. परंतु त्यानंतर मात्र शब्द फिरवला आणि देवेंद्र फडणवीस सांगत होते शेवटपर्यंत की आपण याबाबत काहीतरी मार्ग काढूया, आपण बोलूया, पण ते काही झालं नाही. आणि मग उद्धव ठाकरे यांनी फोन घेणं बंद केलं आणि मग काँग्रेस राष्ट्रवादीच्या बरोबर वाटाघाटी सुरू झाल्या. पण या वाटाघाटी सुरू होण्या अगोदरच संजय राऊतांनी एक ट्विट केलं होतं त्यावेळी, आणि त्या ट्विटमध्ये वाघ होता, वाघाच्या हातात मला वाटतं घड्याळ होतं म्हणजे पंजाबमध्ये, आणि हातही होता काहीतरी. म्हणजे त्यांनी एक सूचकपणे असं दाखवलं की आमची यांच्याशी चर्चा होऊ शकते, आणि चर्चा सुरू झाली त्यांच्यावर. त्यावेळी एकदा पत्रकारांनी शरद पवारांना विचारलं की अमित शहा हे चाणक्य समजले जातात आणि ते महाराष्ट्रात सरकार स्थापन करणार, ते काही काय वाटेल ते करतील, पण सरकार तेच स्थापन करते. तेव्हा शरद पवार म्हणाले हसत हसत की बघूया, मला अमित शहा यांची चाणक्यगिरी बघायची, बघूया ते काय करतात, कसं सरकार स्थापन करतात ते बघूया आपण. आणि एकीकडे शरद पवारांनी आपल्या मूस सुरू केलं होतं, कशा प्रकारे महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याची चर्चा सुरू झाली. देवेंद्र फडणवीसांची इच्छा होती की उद्धव ठाकरेंबरोबर सरकार स्थापन करायची असं म्हणतात, पण मोदी शहांपुढे त्यांचं काही चालणार नव्हतं. फडणवीस दिल्लीला गेले, पण त्यावेळी त्यांची का कोण झाले, केव्हाही दिल्लीला 14 ते 19 दिल्लीला गेले ते मुख्यमंत्री असताना, की मोदींची भेट त्यांची व्हायची, मोदी त्यांना ताबडतोब वेळ द्यायची, पण मोदींनी वेळ दिली नाही. अमित शहांनी देखील त्यांची बैठक झाली, पण अमित शहांनी तर त्याबाबत काही उत्साह दाखवला नाही. म्हणजे शिवसेनेबरोबर उद्धव ठाकरेंबरोबर सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना ऐकता आलं असतं ना की 2.5 वर्ष ठीक आहे, काय त्याच्यामध्ये बिघडलं. शेवटी तुम्ही एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केलं 2.5 वर्षासाठी. मग जर तुम्ही ऐकलं असतं तेव्हा तर तुमचं सरकार चांगल्या पद्धतीने स्थापन झालं असतं. मग हे सगळं महाराष्ट्रामध्ये सुरत, गुवाहाटी, मग गद्दारी, मग ईडीच्या कारवाया आणि राजकारणाचा स्तर कमी होणं, अस्थिरता पूर्णपणे महाराष्ट्रात, आणि मग एकनाथ शिंदेंच्या कारकिर्दीत त्यांच्या सरकारमध्ये जे काही व्यवहार झाले त्यावरती टीका झाली, वादग्रस्त व्यवहार झाल्याचे आरोप झाले, हे सगळं टळलं असतं, पण ते नाही केलं. अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांना जे मुख्यमंत्री व्हायचं होतं त्यांना परत, पण कदाचित अमित शहांनी जर विरोध केला नसता उद्धव ठाकरेंच्या बरोबर सरकार स्थापन करण्यासाठी, तर देवेंद्र फडणवीस 2.5 वर्ष आणि उद्धवजी किंवा एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, कोण जे त्यांचे असतील ते असे मुख्यमंत्री झाले असते. महाराष्ट्राचा कारभार सुरळीत झाला असता, मग अजितदादांना फोडून सुद्धा आणावं लागलं नसतं. पण हे सगळं करण्यापूर्वी या लोकांनी काय केलं होतं की शरद पवारांना तुम्हाला आठवत असेल की ऑफर दिली होती एकदा, जेव्हा शरद पवार जेव्हा मोदींना भेटायला गेले, मला वाटतं अवकाळी पाऊस, दुष्काळ वगैरे या शेतकऱ्यांच्या काही मागण्या घेऊन, त्यावेळी त्यांना बाहेर आलं, ते विचारलं होतं की तुमची काही चर्चा झाली का, राजकीय चर्चा झाली नाही असं शरद पवार म्हणाले. मी त्या दिवशी एका चॅनलवरती होतो चर्चेमध्ये, आणि त्यामध्ये असा अंदाज व्यक्त केला होता की ऑफर आलीच असणार त्यांना. आणि मग काही दिवसांनी शरद पवार म्हणाले की मला त्यांनी विचारलं होतं की तुम्ही आमच्याबरोबर या. म्हणजे ज्यांना भ्रष्टाचारांचे सरदार म्हटलं होतं शरद पवारांना, त्यांच्याबरोबर सरकार स्थापन करायला तयार होते. शरद पवारांनी नकार दिला त्यांना. आता मग शरद पवारांनी नकार दिला तर दुसरा मार्ग काय आहे? मग दुसरा मार्ग म्हणून अमित शहानी शोधला
अजितदादांबरोबर सरकार स्थापन करण्याचा मार्ग. मग त्यासाठी त्यांनी भूपेंद्र यादव जे सरचिटणीस पक्षाचे आणि अमित शहांच्या विश्वासातले त्यांना मुंबईला पाठवलं. त्यांच्या आणि अजितदादांच्या गुप्त ठिकाणी गुप्त बैठका सुरू झाल्या, कोणाला पत्ता नव्हता. आणि त्याच्या अगोदर अजितदादा देखील एकीकडे महाविकास आघाडीची चर्चा सुरू असताना दिल्लीत गुपचूप जाऊन आले होते, अमित शहांना भेटले होते. त्यांना बघायचं होतं की पक्षश्रेष्ठी कितपत सिरियस आहेत. आणि मग भूपेंद्र यादव, देवेंद्र फडणवीस, अजितदादा यांच्या गुप्त बैठका होऊन एक दिवस अचानकपणे पहाटेचा नाही सकाळचा शपथविधी झाला. त्यावेळी उद्धव ठाकरे काय शरद पवार काय सगळ्यांनाच धक्का बसला. पण ते सरकार तुम्हाला माहिती आहे की 72 तासात ते सरकार कोसळलं. हे सगळं कोणामुळे घडलं? हे अमित शहांच्या मुळे घडलं. अमित शहांनी जर मान्य केलं असतं, शिवसेनेशी चांगल्या प्रकारे दोस्ती निभावली असती तर हे झालंच नसतं. आणि असं संजय राऊतांनी एक आरोप केला याबाबत की नरेंद्र मोदींना हे 50-50चा फॉर्म्युला वगैरे हे काही सांगितलंच नव्हतं अमित शहांनी. अमित शहांनी कशा प्रकारे वाटाघाटी झाल्या, कशा प्रकारे आपलं सरकार स्थापन करू शकतो आपण, शिवसेना उद्धव ठाकरेंच्या बरोबर 50-50% फॉर्म्युला वगैरे त्यांच्या काहीही गोष्ट त्यांना कानावर घातली नाही, असं संजय राऊतांनी आरोप केला. कदाचित आणखीन काही दिशाभूल त्यांनी केली का मला माहीत नाही. कारण नरेंद्र मोदी हे देवेंद्र फडणवीसांना अशी भेटलेच नाही. त्यांना त्यावेळी अत्यंत महत्त्वाच्या वेळी त्यांनी भेट दिलीच नाही. हे सगळं बघा कसं चाललेलं आहे. आणि मग प्रश्न उद्भवतो की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये असंही वाटत असावं. अमित शहांना सगळेजण सांगतात की फडणवीस 14 मध्ये अचानकपणे मुख्यमंत्री झाले, पुढे आले, ते त्यांचं नाव व्हायला लागलं. मेट्रो असेल, समृद्धी असेल, अनेक प्रकल्प त्यांनी घेतले आणि देशात त्यांचं नाव व्हायला लागलं. लोक म्हणायला लागले की नरेंद्र मोदींनंतर देवेंद्र फडणवीस. कदाचित त्याच्यामुळे अस्वस्थता आली असेल अमित शहांना. आणि त्यांना असंही वाटत असेल की बाबा देवेंद्र फडणवीस आणि जर पुन्हा मुख्यमंत्री 2.5 वर्षाचे झाले तर आणखीन त्यांचं ताकद वाढेल. आणि उद्धव ठाकरेंबद्दलचा त्यांचा राग फार तीव्र असावा. कारण कुठल्याही भाषणात त्यानंतरच्या काळात जेव्हा त्यांची फूट पडली शिवसेना भाजपमध्ये, त्यानंतरचं कुठलंही भाषण तुम्ही ऐका, अगदी सुरुवात, मध्य, शेवट आणि प्रत्येक बिंदूला उद्धव ठाकरे, मग ते सहकाराचं भाषण असो, कुठलंही दुसरं विज्ञान तंत्रज्ञान विषय असेल, मार्केटिंग विषय असेल, कुठलाही विकासाचा प्रकल्प असेल, उद्धव ठाकरे हा विषय उठावरती येणारच अमित शहा. इतका त्यांचा म्हणजे उद्धव ठाकरेंचं नाव ऐकता क्षणी भडकावून. कारण उद्धव ठाकरेंनी 2014 मध्ये जेव्हा युती तोडण्याची घोषणा एकनाथ खडसेंमार्फत करण्यात आली, त्यानंतर अफजल खानाच्या फौजा म्हणजे अफजल खान आणि मोहम्मद घोरी अशी वेगवेगळी नावं शिवसेने, उद्धव ठाकरे असतील किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनी, यांच्याशी तुलना अमित शहांची. अत्यंत कठोर टीका अमित शहांवरती उद्धव ठाकरेंनी केली, संजय राऊतांनी केलेली. आणि जेव्हा आपण केलेले उपकार विसरून आपल्याला भ्रष्टाचाराचे सरदार ठरवलं अमित शहांनी, तेव्हा शरद पवार एकाच शब्दात म्हणाले की हे तडीपार होते ना मग. आणि एका शब्दामध्ये त्यांनी लोळवलं अमित शहा. हे महाराष्ट्राच्या अस्मितेची या दोन प्रतीकं कोण आहेत? बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार. महाराष्ट्र म्हटलं की आपल्याला 2 महत्त्वाचे नेते आठवतात. यशवंतरावांचा वारसा शरद पवारांकडे, बाळासाहेब होते तो, पण बाळासाहेब तर ताकदीचे नेते होते. आणि बाळासाहेबांचे चिरंजीव आणि बाळासाहेबांचे वारसदार म्हणून उद्धव ठाकरेंकडे बघितलं तर दोघंही महाराष्ट्राच्या अस्मितेची प्रतीक आहे. आणि ही प्रतिमा ठेचायची, इथले उद्योग पळवायचे, इथले रोजगार पळवायचे, इथले अनेक महत्त्वाच्या सरकारी संस्था इथनं पळवायच्या, हे कारस्थान कोण रचत होतं? अमित शहा रचत होते का? ईडीच्या चौकशा कोणामागे लावल्या? संजय राऊतांना बोगस आरोप ठेवून त्यांना तुरुंगात पाठवलं. अनिल देशमुखांच्या विरुद्ध खोटे आरोप, त्यांना तुरुंगात पाठवलं. आणि मग
शाहरुख खानच्या मुलाबाबत आणि अन्य अनेक भानगडी फडणवीस आणि त्यांच्या साजिंद्यांच्या त्यांच्या सरकारच्या त्या सगळ्या भानगडींवरती जे तुटून पडत नवाब मलिक त्यांनाही तुरुंगात झाला. संजय राऊतांच्या जवळच्या काही लोकांना मागे चौकशा लागल्या. हे जे सगळं काही झालेलं आहे त्याला अमित शहा जबाबदार असल्याचा स्पष्टपणे आपल्याला संशय येतो. ईडी अमित शहांच्याच आदेशानुसार कारवाई करते. मोदींचंही लक्ष असतं, पण अमित शहांचं बारकाईने लक्ष असतं. तुम्हाला सांगतोय की अजून एक गोष्ट, प्रकाश मेहता हे जे 2014 तेच्या मंत्रिमंडळात कॅबिनेटमध्ये फडणवीसांच्या होते. प्रकाश मेहता हे ज्येष्ठ नेते भाजपचे, हाऊसिंग मंत्री होते. त्यामध्ये काही स्कॅम झाल्याचे आरोप झाल्यामुळे प्रकाश मेहतांना तातडीने दूर करण्यात आलं. कारण प्रकाश मेहतांनी एकदा काहीतरी असे उद्गार काढले होते की अमित शहानी त्यांना सांगितले की देवेंद्र फडणवीस हे नवे नौखे, तेव्हा मुख्यमंत्री म्हणून नौखे, कधी मंत्री राहिले नाहीत, तर त्यांना तुम्ही मार्गदर्शन करा. फडणवीसांना हे अर्थातच आवडलं नसणार. अनेकांवरती आरोप झाले, पण प्रकाश मेहतांना तात्काळ दूर करण्यात आलं. आणि प्रकाश मेहता हे अमित शहांच्या जवळचे. एकनाथ खडसे आजही राष्ट्रवादीत येत आहेत आणि ते मध्यंतरीच्या काळापर्यंत म्हणत होते की अमित भाईंशी माझी सतत चर्चा चालू असते, अमित भाईंशी माझे संबंध चांगले आहेत आणि मी मला भाजपत ते घेणार आहेत. म्हणजे आणि एकनाथ खडसेंनीच युती तोडण्याची घोषणा केली होती. म्हणजे ती त्यांना अमित शहांनी सांगितलं असेल की युती तोडून टाका 2014 मध्ये. प्रकाश मेहता अमित शहांच्या जवळचे आणि ते देवेंद्र फडणवीसांनी त्यांना दूर केलं. म्हणजे काय काय चाललंय बघा. विनोद तावडे त्यांना तिकीट नाकारण्यात आलं. मग विनोद तावडे दिल्लीत गेले, त्यांना बिहारसारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या अमित शहांनी सोपवल्या. अशी अनेक पंकजाताई मुंडे यांचे आणि अमित भाईंचे संबंध चांगले, पण देवेंद्र फडणवीसांच्या त्या विश्वासातल्या नाही. आणि त्यांना कसं कोपऱ्यात ढकलण्याचा सातत्याने प्रयत्न देवेंद्रजींनी केला होता हेही आपल्याला माहिती. अशी अनेक उदाहरणं सांगता येतील की जी अमित शहांच्या राजकारणावरती प्रकाश टाकणारी अशी अनेक उदाहरणं आहेत. अनेक गोष्टी सांगता येतील की ज्या आपल्याला ठळकपणे बोलायला पाहिजे. म्हणून आता गोष्ट अशी आहे की संजय राऊत हे अत्यंत कठोर कडक अशा पद्धतीने बोलणारे नेते आहेत. आणि अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस हे मला आधी बरे वाटत होते, पण ते नीच पद्धतीचं राजकारण करतात असं उद्गार संजय राऊतांनी केलेले. आणि हे बेसलेस आरोप आहेत असं बिलकुल म्हणता येणार नाही. कारण फडणवीसांच्या करामती आपण बघितलेले आहेत आणि या बघितल्यानंतरच आपण हा असा निष्कर्ष काढू शकतो. आता तुम्हाला सांगतो की ज्या काही गोष्टी काही मुद्दे राहिले असतील म्हणून मी बघतोय की संजय राऊतांनी एकदा म्हणाले ट्वीट केलं होतं, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, मेरी कोशिश ये है की सूरत बदलनी चाहिए. ज्यावेळी महाविकास आघाडी सरकार येण्याच्या अगोदर त्यांनी हे सूचक अशा प्रकारचं ट्विट केलं. संजय राऊतांची इच्छा अशी होती की भाजप आपल्याला खतम करण्याचा प्रयत्न करतोय. कारण बघा 2014च्या निवडणुकीमध्ये शिवसेने को खतम कर देंगे, मिट्टी में मिलाएंगे, मातीत लोळू अशा प्रकारचे उद्गार अमित शहानी महाराष्ट्रात येऊन काढले. हे बघा आपण कसं आहे. आणि बघा संजय राऊतांनी सांगितलं की जेव्हा त्यांना अटक होणार असं कुठल्यातरी भाजपच्या एका नेत्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही जर शांत राहा नाही तर तुम्हालाच तुरुंगात टाकणार आहेत, महाविकास सरकार पाडणार आहेत. संजय राऊतांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न भाजपवाले करत होते, म्हणजे उद्धव ठाकरेंपासून दूर करण्याचा प्रयत्न. अगदी एकनाथ शिंदे यांच्यावर संजय राऊत एवढे टीका करतात. एकनाथ शिंदेने त्यांना फोन केला अटक करण्याच्या अगोदर 1-2 दिवस की मी बोलू का वर, म्हणजे मी अमित शहांशी बोलू का. म्हणजे एकनाथ शिंदे आणि अमित शहांचे संबंध बघा.
देवेंद्र फडणवीसांनी त्यांना ऑफर दिली नाही, एकनाथ शिंदेंनी. आशिष शेलारना अमित शहानी फोन करायला सांगितलं की संजय राऊतांच्या जवळच्या व्यक्तींना त्रास दिला जातोय म्हणून संजय राऊतांनी अमित शहाना फोन केला. तेव्हा अमित शहानी म्हणाले की आशिष शेलार नक्की जरा संजय राऊतांशी बोलून घेतो. आशिष शेलार हे अमित शहांच्या जवळचे आणि आशिष शेलार आणि देवेंद्र फडणवीस यांचं कितपत सख्य आहे हे सगळ्यांना माहिती आहे. ही देवेंद्र फडणवीस विरुद्ध अमित शहा असं एक युद्ध चालू आहे आणि दुसरं युद्ध जे आहे ते अमित शहा यांचं उद्धव ठाकरेंशी आहे. उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांचे संबंध बरे नसल्यामुळे एकनाथ शिंदेंना अमित शहानी जवळ केलेलं आहे. म्हणूनच त्यांच्याकडनं संपूर्ण गद्दारीचं हे नाट्य, शिवसेना तोडण्याचं संपूर्ण कारस्थान अमित शहानी पार पाडलं. आणि शिवसेना तोडणं हे एक प्रकारे महाराष्ट्रालाच कमी करणं असेल, महाराष्ट्राला अवमानित व्हावं, मराठी माणसाला त्रास व्हावा, मराठी माणसाची शक्ती कमी व्हावी यासाठीच केलेलं हे कारस्थान आहे असं मी मानतो. आता बघा की या निवडणुकीच्या वेळी जेव्हा आपल्या वसई विरार पालघर त्या भागात एक नाट्य घडलं, त्या ठिकाणी विनोद तावडे निवडणुकीच्या वेळी गेले होते आणि अचानकपणे ते काहीतरी त्यांच्याकडे बॅगा आहेत आणि म्हणून त्यांच्यावरती कारवाई केली जावी अशी हितेंद्र ठाकूरांनी मागणी केली. विनोद तावडे तिथे गेलेले, त्यांच्याबरोबर काय काय आहे याची माहिती हितेंद्र ठाकूरांना कोणी दिली? विनोद तावडे हे अमित शहांच्या जवळचे, म्हणजे काही जणांनी आरोप केला की देवेंद्र फडणवीसांनी ही टीप दिली का म्हणून. मला माहीत नाही, आरोप येते. पण ही स्पर्धा, राजकीय स्पर्धा भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत आहे. भारतीय जनता पक्षामधल्या जुन्या जाणत्यांना वाटतं की उद्धव ठाकरेंना ज्या प्रकारे आपण ही वागणूक दिली, ज्या प्रकारे त्यांच्याशी विश्वासघात केला, ते योग्य केलं नाही, त्यांना सांभाळून घ्यायला पाहिजे. म्हणून आता आपण लक्षात घ्या की लालकृष्ण अडवाणी वयोवृद्ध आहेत, निवृत्तच आहेत. मुरली मनोहर जोशींना मार्गदर्शक मंडळात टाकलेले अडवाणींप्रमाणेच सुषमा स्वराज आणि अरुण जेटली हयात नाही आहेत. व्यंकय्या नायडूसुद्धा हे अध्यक्ष होते, ते मग उपराष्ट्रपती झाल्यानंतर मग आता ते राजकारणात नाही आहेत, म्हणजे भाजपमध्ये सक्रिय नाही आहेत. हे सगळे गेल्यानंतर मोदी आणि शहांच्या, विशेषतः शहांच्या ताब्यात पक्ष आल्यानंतर शिवसेना आणि शरद पवार, शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंचीच, त्यांची वाट लावण्याची सुपारी घेण्यात आली. अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली हे काम सुरू झाले हे लक्षात घ्या. बघा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ टिपेस जेव्हा होती तेव्हा स.का. पाटील हे मुंबई काँग्रेसचे नेते, देशातले मोठे नेते, त्यांनीच महाराष्ट्राच्या विरोधात कारस्थानं केली. आणि त्यावेळी जे गुजराती अनेक लोक होते भांडवलदार, त्यांना महाराष्ट्रामधली मुंबई आपल्याकडे हवी होती, ती आपण लढून मिळवली. आता यांना अख्खा महाराष्ट्र आपल्या ताब्यात पाहिजे. त्यासाठी गौतम अदानी असतील, अंबानी असतील, बडे बडे उद्योगपती असतील, ते भाजपच्या जवळच आहेत आणि त्यांना शरण जाणारे, पूर्णपणे लोटांगण घालणारे असे नेते त्यांच्यापुढे पाहिजेत. म्हणजे अजितदादांसारखे नेते, एकनाथ शिंदेसारखे नेते हे तडजोड करायला तयार आहेत. काही करून कशीही तडजोड कराल, आम्हाला जेलमध्ये टाकू नका फक्त. त्यासाठी आम्ही काही करू, मग तुमच्या होला हो म्हणू, तुम्ही यात्रा काढा, जत्रा करा, प्रदर्शन भरा, आम्ही कुठेही येऊ तुमच्यावर, तुमचा मोदी शहांचा जय जयकार करू, पण आम्हाला सत्तेत घ्या आणि आमच्यावरती ईडीची वक्रदृष्टी असता कामा नये. कारण आम्हाला तुरुंगातलं हे सहन होत नाही जीवन. आम्हाला AC पाहिजे, आम्हाला मिनरल वॉटरची बाटली पाहिजे, आम्हाला 5 स्टार सोयी सवलती पाहिजेत, आम्हाला सगळ्या सुखसोयी पाहिजेत. पण आम्ही त्यासाठी काही कॉम्प्रोमाइजेस करू.
अशा प्रकारचं हे राजकारण आहे. बघा, त्यावेळी जेव्हा उद्धव ठाकरे आपल्याबरोबर येत नाही आहेत, महाविकास आघाडी सरकार आहे, तेव्हा राज ठाकरेंना सुद्धा बरोबर घेण्याचा प्रयत्न एवढ्यासाठी झाला की त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला स्पर्धक कोणते निर्माण करून त्यांची ताकद कमी करायची. मग राज ठाकरेंचा अयोध्येचा दौराही आयोजित करण्यात आला होता. प्रसाद लाड, आशिष शेलार, हे प्रसाद लाड तर दुसऱ्या पक्षातनं भाजपमध्ये आलेले फडणवीसांच्या जवळचे, त्यांच्या राज ठाकरे यांच्या घराच्या वाऱ्या सुरू झाल्या होत्या. आता त्याच आशिष शेलार यांना झोलर म्हणून संदीप देशपांडे, जे मनसेचे मुंबईचे अध्यक्ष आहेत, त्यांनी तो किताब दिला की झोलर आहेत म्हणून. पण बघा, म्हणजे उद्धव ठाकरे यांची ताकद कमी करण्यासाठी काय वाटेल ते करायचं. पण किरीट सोमय्या यांना कामाला लावायचं, कितीतरी प्रयत्न यांनी केलेले आहेत. पण काहीही झालं तरी असा पक्ष एखादा संपत नाही. तो बाळासाहेबांचा पक्ष आहे. बाळासाहेबांचे आशीर्वाद त्याच पक्षासाठी आहे. ज्या नारायण राणेंनी बाळासाहेबांचा विश्वासघात केल्यानंतर नारायण राणेंबद्दल बाळासाहेब काय बोलत होते, आज बाळासाहेब हयात असते तर एकनाथ शिंदेंबद्दल ते काय म्हणाले असते. आणि तुम्हाला बाळासाहेबांचे काही व्हिडिओज उपलब्ध आहेत आणि त्यांनी शेलक्या शब्दामध्ये भाजपवरती केलेली टीका, शिवसैनिक जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत त्यांच्या लक्षात आहे. विकल्या गेलेल्या नकली शिवसैनिकांबद्दल बोलत नाही. हे सगळं लक्षात ठेवा. म्हणून उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना, बाळासाहेब यांचीच शिवसेना, एकनाथ शिंदे यांची भाजपची बी टीम किंवा तैनाती फौज नाही किंवा नकली शिवसेना नाही. या शिवसेनेबद्दल म्हणजे बाळासाहेब उद्धव ठाकरे यांच्या आणि संजय राऊतांच्या शिवसेनेबद्दल इतका द्वेष नसानसात का भरलाय अमित शहांचा. कारण यांनी स्वाभिमानाला तिलांजली दिलेली नाही. आजही उद्धव ठाकरे शिवसेना भवनातल्या भाषणात म्हणाले की या संकट काळामध्ये आम्ही मोदींबरोबर आहोत, आम्ही देशाबरोबर आहोत, आम्ही आमच्या सेना दलांबरोबर आहोत. आणि ते म्हणाले की काश्मीर, जम्मू काश्मीर आपलाच आहे. एक वेळ भाजप आपला नसेल, या देशात असेल नसेल, पण काश्मीर आपलाच आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. म्हणजे उद्धव ठाकरे यांचा ताठपणा कसुबरही कमी झालेला नाही. काहीतरी मिळती जुळती सौम्य भूमिका ते घेणार नाही. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात या कारस्थानी, कपटी आणि हुकुमशाहीवादी, लोकशाही गुंडाळणाऱ्या, संविधानाच्या विरोधात काम करणाऱ्या सत्तेविरोधात, महाशक्तीच्या विरोधात आज शरद पवार उभे आहेत आणि उद्धव ठाकरे तर खूप ठामपणे उभे आहेत. संजय राऊत ठामपणे उभे आहेत. त्यांचे सहकारी खंबीरपणे उभे आहेत. म्हणून त्यांचं कौतुक आहे. महाविकास आघाडी पुन्हा सबळ चांगली व्हावी म्हणून हर्षवर्धन सपकाळ हे उद्धव ठाकरेंना भेटले, प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे शरद पवारांना भेटले आणि महाविकास आघाडी सशक्त झालीच पाहिजे, भारतीय जनता पक्षाला समर्थ पर्याय त्यांनी दिलाच पाहिजे. महाराष्ट्रातला उदारमतवाद, लोकशाही आणि संविधान महाराष्ट्रातला काही देशातला जगण्यासाठी इंडिया आघाडी, महाविकास आघाडी पुन्हा एकदा जोमाने कामाला लागलीच पाहिजे. आणि हे तीनही पक्ष, महाविकास आघाडीतले पक्ष पुन्हा एकत्र घट्ट येऊन लढायला सिद्ध असले पाहिजेत अशी माझी इच्छा आहे. आता यापेक्षा आणखीन काही बोलत नाही. हा व्हिडिओ रिलीज होईपर्यंत कदाचित उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि शरद पवार यांची सभा सुरूही झाली असेल पुस्तक प्रकाशनाची. संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाला आम्ही शुभेच्छा देतो. आणि इथेच थांबण्यापूर्वी हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल बघा, शेजारचं बेल आयकनचं बटन दाबून सबस्क्राईब करा आणि सगळे व्हिडिओज शेअर करा. धन्यवाद.